नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे जगदंबा शिवाला खूप खडसावट असते की तू मला असं कसं काय करू शकतो. त्याला समजते की हे सगळं थोडं महिपतीने केलेलं आहे म्हणून तो विषय कसाबसा सावरतो. तर मीनवाईल इकडे गंगाईंना तो मोती सापडतो आणि या सगळ्यामुळे गंगाई थोडे शॉक असतात की हे सगळं काय आहे. इकडे महिपती ट्राय करत असतो की बाबा आपण कसं बसं या संधीचा फायदा घ्यावा आणि शिवाला गावातून बाहेर काढावं. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जगदंबा इकडे शिवाच्या जवळ गेलेली असते तेव्हा ती म्हणते काय रे तू मला असा गिफ्ट कसं काय पाठवू शकतो. तेव्हा तो म्हणतो काय झालं मी तर तुला छानच गिफ्ट पाठवलं होतं. तेव्हा ती म्हणायला लागते काय छान पाठवलं होतं किडे पाठवले होते तू. तेव्हा तो सगळं काही चेक करतो आणि त्याला समजतं की खरंच त्या हाराच्या जागेवरती तिथे अजून काही नाही तर तिथे किडे आले होते. म्हणून तो म्हणतो अगं तुला एक गोष्ट सांगायची होती. मी खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर राहिलो आहे ना मग एक टोळीमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना किडे द्यायची पद्धत आहे म्हणून तर मी तुला किडे गिफ्ट केले. तेव्हा ती म्हणते मी काय त्या टोळीमधले आहे का जे तुम्हाला किडे गिफ्ट करशील. हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तुझं हे वागणं अगदीच चुकीचं आहे. तेव्हा तो म्हणतो अगं मला जे तुला पोचवायचं होतं ना ते ऑलरेडी मी पोचवलं आहे. त्याच्यामध्ये अजून काहीतरी असेल. तेव्हा ती म्हणते काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त किडेच होते आणि त्याच्यामुळे आता तुझ्याशी मला बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही आहे. तू असं कसं काय वागू शकतो. तेवढ्यात इकडे गंगाई घराची साफसफाई करत असतात. त्यांच्या हाताला ते मणी लागतं आणि त्या विचार करतात हे सगळं काय आहे. त्या इकडे तिकडे बघतात ते मणी एकदम चमकत असतं आणि थोड्या वेळानंतर त्याची चमक थोडी कमी होऊन जाते. तर दुसरीकडे पद्मा म्हणत असते एकदा ऐकून तर घे शिवा असा नाही आहे ग. तेव्हा ती म्हणते शिवा कसा आहे आणि काय नाही मला माहिती नाही पण माझी आई जी बोलते ना ते आता मला खरं वाटायला लागलं आहे. मी दरवेळेला तुझी बाजू घेते आणि सगळ्यांशी तुझ्यासाठी भांडते पण यावेळेला तुने माझीच थट्टा केली आहे. हे मला मुळीच मान्य नाही आहे. तुझं हे वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही. आतापासून तू माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नको. ती चिडलेली असते. तर दुसरीकडे गंगाई विचार करतात हे काय आहे आणि अचानक हे आपल्या घरामध्ये कसं काय दिसतंय म्हणून त्या थोड्या काळजीमध्ये असतात. इकडे जगदंबा चिडून तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यात इकडून मागून आवाज येतो अगं एकदा बोल तरी जगदंबा काय झालं तुला तू अशी का वागते. तेव्हा ती म्हणते मला काहीच बोलायचं नाही. ती मागे वळून बघते तर अजून कोणी नाही तर तिथे महिपती आलेला असतो. महिपती म्हणतो काय झालं तू एवढी कोणावरती चिडली आहे. तेव्हा ती म्हणते तो शिवा त्याने मला एक विचित्र गिफ्ट पाठवलं आणि त्यामुळे माझा पुरा संताप झाला आहे. खरं म्हणजे दरवेळेला मी त्याची बाजू घेते आणि यावेळेला त्याने माझ्याबरोबरच चुकीचं केलं आहे. हे वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही. तेव्हा महिपती म्हणतो अच्छा असं झालं आहे का मग आता एक काम करूया त्या शिवाला आपल्याला अद्दल घडवायलाच पाहिजे. तो तुझ्या बाबतीत चुकीचा वागला आहे तर मला असं वाटते आपण त्याला यावेळेला गावातून बाहेरच काढून टाकू कारण की त्याचं वागणं बोलणं दिवसेंदिवस खूप खराब होत चाललं आहे. तू फक्त एकदा सांग तू सांगितलं तर आपण त्याला नक्कीच गावाच्या बाहेर काढू शकतो. नंतर तो कधीच इथे येऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा जगदंबा एकदा विचार करायला लागते. तर दुसरीकडे पद्मा म्हणत असते काय झालं शिवा तू तिला आडो जा ना. तू असं कसं काय करू शकतो. मला तर प्रश्न हा पडला आहे त्याच्यामध्ये तर तुने गजरा पाठवला होता पण अचानक त्याचे किडे कसे झाले. नेमकं हे घडलं तरी कसं मला तेच समजत नाही. तेव्हा तो म्हणतो हे सगळं कोणी घडवलं आहे तुला माहितीये का. हे सगळं अजून कोणी नाही तर महिपतीने घडवलं आहे. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे मला आठवण आलं जेव्हा तुम्हाला हे उपहार दिला होता ना तेव्हा ही भेटवस्तू घेऊन जाताना मला रस्त्यामध्ये महिपती सापडला होता म्हणजे हे सगळं त्याने केलं आहे. मग तू हे सगळं खरं खोटं आत्ताच्या आत्ता जगदंबा समोर कर ना. तेव्हा तो म्हणतो नाही याची काही गरज नाही आहे. मला वाटलंच होतं की महिपती असं काहीतरी करेल म्हणून शिवाचं गिफ्ट म्हणून मी गजरा दिला आणि जगदंबाला जे पोचवायचं होतं तुळजाईचा आशीर्वाद तो सुद्धा मी त्याच्याबरोबर ठेवला होता पण ते गिफ्ट तिच्याकडे बरोबर पोचलं आहे म्हणून आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. तेव्हा ती म्हणते हे तर चांगली गोष्ट आहे पण तरी सुद्धा गोष्टी क्लिअर पाहिजेत ना. तेव्हा तो म्हणतो हे बघ ते मनी तिच्या घरामध्ये सुरक्षित आहे. मग देवी कसं ना कसं तिचा निरोप जगदंबापर्यंत पोचवेलच तू काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते हे तर छान आहे म्हणजे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होईल. दुसरीकडे जगदंबाला महिपती पुरेपूर भडकवत असतो की तू सांग की तू सांगशील तर सगळं होऊन जाईल. तसंही तो सगळ्यांच्या रस्त्यामध्ये मध्ये मध्ये करत असतो मग आपण त्याला गावाबाहेर काढूया. तेव्हा ती म्हणते नाही महिपती हे चुकीचं आहे. खरं म्हटलं
तर तो थोडा आगाऊ आहे, पण तरीसुद्धा खूप वर्षानंतर तो त्याच्या आईवडिलांना भेटला आहे. आणि असं एकटे राहणाऱ्या लोकांची अवस्था अशीच असते, मी समजू शकते. त्याला कोणी संस्कार दिले नाही म्हणून तो थोडा उद्धटसारखा वागतो, पण तो मनाने खूप छान आहे. आणि त्याला एवढ्या वर्षानंतर आई वडील भेटल्यानंतर मला नाही वाटत आपल्याला त्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर करायला पाहिजे. हे सगळं चुकीचं वाटते, म्हणून जाऊ दे, त्याच्या नादी लागू नको. तसंही मी त्याला खडसावलं आहे की आता माझ्याशी बोलूच नको. तेव्हा महिपती हे सगळं ऐकून खूप चिडून जातो आणि म्हणायला लागतो, इतकी चांगली संधी आली होती, पण जगदंबाच्या चांगुलपणामुळे शिवाला मला काही गावाच्या बाहेर काढता आलं नाही. जाऊ दे, मी दुसरा काहीतरी प्लॅन बनवेल. दुसरीकडे इकडे जगदंबा घरी आलेली असते. तेव्हा गंगाई म्हणते, काय ग, काय झालं, त्याला खडसावून आली की नाही? तेव्हा ती म्हणते, हो, चांगलंच खडसावलं आहे मी त्याला, आणि सांगितलं अशी थट्टा माझ्याबरोबर पुन्हा करायची नाही. तेव्हा ते म्हणतात, ते किडे इकडे तिकडे गेले होते, त्यांना शोधून साफ करता करता माझा पूर्ण दिवस गेला, तरी सुद्धा सगळं काही नीट स्वच्छ झालं आहे. पण तुला माहितीये का, ही सगळी स्वच्छता करता करता मला एक मणी सापडला. तेव्हा ती विचारते, कसला मणी आई, नेमकं तुला बोलायचं काय आहे? जगदंबा तो मणी हातामध्ये घेते आणि तिलाही त्याच्यामध्ये तुळजाईचा आशीर्वाद म्हणजे तुळजाईचा फोटो दिसायला लागतो. ते बघता ती विचारते, आई तुला याच्यामध्ये काहीतरी दिसलं का? तेव्हा गंगाई म्हणते, काहीच नाही ग, सगळं तर व्यवस्थित आहे. तेवढ्यात त्याच्यातून जगदंबाशी हाक येते. तेव्हा जगदंबा म्हणते, आई तुला हाक ऐकायला आली का? तेव्हा ती म्हणते, नाही, मला तर कोणती हाक ऐकायला आली नाही. तुझा काहीतरी भास होत आहे, तू नको ना इकडे लक्ष देऊ. तेवढ्यात बाहेरून जोरान आवाज येतो की जगदंबा, गंगाई, माझं पोटामध्ये खूप दुखायला लागलं आहे. इकडे बाबांची अवस्था खूप खराब झालेली असते. तेव्हा गंगाई विचारते, काय झालं, तुम्हाला अचानक काय भटलं तरी काय जे तुम्ही असे वागताय? तेव्हा ते म्हणतात, काय नाही ग, मी येतो तो येतोय तर अचानक पोटामध्ये कळ मारत आहे, समजतच नाही काय झालं. तेव्हा जगदंबा विचारते, बाबा तुम्ही गावामध्ये कोणाच्या घरी पाणी तर पिलं नाही ना? तेव्हा ते म्हणतात, हो ग, मला आठवण आहे, मी गावातून जेव्हा घरी येत होतो ना, तेव्हा मला एका गावकऱ्यांनी थांबवलं आणि विचारलं, काय चाललं आहे? तेव्हा मी म्हणालो की मी व्यवसायावरून आत्ताच येत आहे. तेवढ्यात मला थोडा ठसका गेला, म्हणून त्यांनी मला पाणी दिलं आणि ते पाणी पिण्याच्या नंतरच मला हे सगळं होत आहे. तेव्हा ती म्हणते, हो बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, गावाच्या पाण्यामध्ये थोडासा अस्वच्छता आहे आणि त्याच्याचमुळे ते पाणी पिऊ नका. तुम्ही पाणी प्यालं म्हणून हे सगळं तुमच्या बरोबर झालं आहे. तेव्हा गंगाई म्हणते, आता त्यांना या सगळ्या गोष्टी समजवायची गरज नाही. आता तुम्ही पहिले आराम करा, मी डॉक्टरांकडे जाते आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी औषध घेऊन येते. त्या लगेच तिथून वैद्यबुवाकडे जायला निघतात. तेव्हा जगदंबा त्यांची काळजी घेत असते. दुसरीकडे इकडे गंगाई घाईघाईमध्ये जात असतात. तेवढ्यात काकू तिला विचारतात, काय झालं गंगाई, तू एवढी घाबरली काय आहे? तेव्हा ती म्हणते, काय नाही हो, अचानक आमच्या यांची तब्येत खराब झाली आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा, तुमच्या घरामध्ये सुद्धा रोगराई सुरू झाली का? अख्ख्या गावालाच हे सगळं सुरू झालं आहे. तेव्हा ती म्हणते, आता जाते आणि वैद्यबुवांकडून लगेच औषध घेऊन येते. तेव्हा ती म्हणते, तू किती औषध पाणी कर, थोडक्यापुरतं बरं वाटते, पण याला कायमचं टाळायचं असेल ना, तर आपल्याला ज्या भागाबाई सांगत आहेत ना, तो देवीचा म्हणजे मोठ्या आईचा मान भरणं गरजेचंच आहे. तेव्हा ती म्हणते, या सगळ्या गोष्टी आम्ही मानत नाही. तेव्हा ती म्हणते, तू मान की नको मानू, पण जे खरं आहे तेच तुला आम्ही सांगतोय, आम्ही सगळेही तेच करत आहोत. तेव्हा तिथे भागाबाई येतात आणि म्हणतात, नको सांगू जास्त, आपण तर फक्त आपलं सांगण्याचं कर्तव्य करायचं. कोणाला काय करायचं आहे आणि काय नाही हे आपल्या हातामध्ये नसतं ग. आणि तसंही तिच्या नवऱ्याची तब्येत खराब आहे, तिला वैद्याकडे जायचं आहे, जाऊ दे, पण एक गोष्ट आठवण ठेव, जर जास्त काही झालं ना तर तू माझ्याकडे येऊ शकते, मी तेव्हाही तुझी नक्कीच मदत करेन. गंगाई म्हणतात, मला थोडं काम आहे. त्या लगेच तातडीने तिथून निघून जातात. हे सगळं करून भागाबाई खूप खुश झालेल्या असतात. तेवढ्यात गंगाई आणि बाकी सगळे इकडे बाबांच्या जवळ बसलेले असतात. तेव्हा हे सगळं बघितल्यानंतर पद्मा विचारते, काय झालं, अचानक काकांची तब्येत एवढी कशी काय खराब झाली? तेव्हा ती म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना, आपल्या इथलं पाणी बाबांनी चुकून आपल्या गावचं पाणी पिलं आहे आणि त्याच्याचमुळे त्यांची तब्येत खराब झाली आहे. वैद्यबुवांनी आता औषध तर दिलं आहे, थोड्या वेळानंतर त्यांना बरं सुद्धा वाटेल, आता थोडे ठीक आहेत. तेवढ्यात गंगाई म्हणायला लागतात, आता तुम्ही दोघी आराम करा. तेव्हा ते म्हणतात, नको नको गंगाई, तुम्ही आराम करा, आम्ही जरा इथेच थांबतो. तेव्हा ती म्हणते, नको, काही गरज नाही, मी यांच्याजवळ थांबते आणि इथेच पडते, तुम्ही जा दोघी आराम करा. त्या दोघी लगेच आराम करायला तिथून निघून जातात. तेव्हा
जनक बाबा उठतात आणि म्हणायला लागतात की काय ग गंगाई, तुला वाटते ना मी खरंच बरं होईल? तेव्हा ती म्हणते हो तुम्ही नक्की बरे होणार, तुम्ही असं का विचार करताय? तेव्हा ते म्हणतात मला जर काही झालं तर तुमचं काय होईल याचाच मी विचार जास्त करतोय, माझ्यानंतर तुम्हाला कोणीच बघणार नाही ग. तेव्हा ती म्हणते अहो असं अद्र बोलू नका, असं काहीच होणार नाही, आपली देवी आई आहे ना तुमची नक्कीच मदत करेल. तेव्हा ते म्हणतात हो देवी आईकडे साकडं घाल की लवकरात लवकर मला बरं होऊ दे, आई राज खरंच आपल्याला बरं करेल. तेव्हा ती म्हणते हो तुम्ही नका काळजी करू, मी देवी पुढे साकडं घालणारच आहे. जनक बाबा झोपी जातात. तर थोड्या वेळानंतर या दोघी सुद्धा झोपायला चाललेले असतात. तेव्हा जगदंबा म्हणते मला तर समजतच नाही, माझे बाबा एवढे आजारी आहेत, तुझाही काहीतरी मला संकेत दे ज्याच्यामुळे मी गावकऱ्यांना आणि माझ्या बाबांना लवकर बरं करू शकेल. त्या दोघी झोपी जातात. तेवढ्यात झोपेमध्ये ते मणी खाली पडतं आणि जिथे जगदंबा झोपली आहे त्या पलंगापर्यंत येतं आणि नंतर जगदंबाच्या डोक्यामध्ये जाऊन जगदंबाला स्वप्न पडायला सुरुवात होते. त्या स्वप्नामध्ये अजून काही नाही तर तिला देवीचं नैसर्गिक रूप दिसतं. ते बघता ती म्हणते देवी आई तू आता मला संकेत द्यायला आलीच आहे, तर आमच्या गावावरती जी रोगराई सुरू झाली आहे त्याच्यावरती मला काहीतरी तू उत्तर दे ना. तेव्हा ती म्हणते त्याच्यासाठी तर मी आली आहे, हे माझंच रूप आहे आणि मी तुला सांगते की या प्रकृतीमधून तुला काय उत्तर मिळणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर जगदंबा खूप खुश होते आणि तातडीने ती उठून जाते. तेव्हा ती पद्माला म्हणते पद्मा उठ ना ग, मला तुला थोडं सांगायचं आहे. गावावरती जे संकट आलं आहे ना त्याच्यावरचं समाधान मला मिळालं आहे. ती खूप खुश असते. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे गंगाई सुद्धा भागाबाईच्या प्लॅनमध्ये फसलेली असते. ती स्वतःची एक मोत्याची माळ तिथे देते आणि घरामध्ये वापस येतच असते. ती जसंच पाय ठेवायला जाईल तेव्हा जगदंबा विचारते आई तू कुठे गेली होती? तेव्हा ती म्हणते हे बघ मी माझ्या नवऱ्यासाठी वाटेल ते करू शकते. ती अक्षरशः चिडलेली असते. दुसरीकडे पद्मा म्हणत असते काय झालं आहे नेमकं, मला काय घडते आणि मला सांग देवीने तुला काय संकेत दिला होता? तेव्हा ती म्हणते देवीने मला काय संकेत दिला होता ते लवकरच कळेल. तर दुसरीकडे इकडे सगळ्या गोष्टी जगदंबाच्या विरुद्ध होत असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जगदंबाला जो काही संकेत मिळाला असेल त्याने ती हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.